अक्कलकोट शहरातील मोहरम निमित्त पंजे व ताबूत काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततेत आणि उत्साहात व भक्तिमय वातावरणात काढण्यात आल्या। अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली, माणिकपेठ, बुधवारपेठ, खासबाग गल्ली आणि नाईकवाडी गल्ली येथून परंपरेनुसार जेवली पण काढण्यात आली। पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून वेळेचे पालन करून रात्री 10 वाजता संपूर्ण अक्कलकोट शहरातील पंजे मिरवणुका विसर्जित करण्यात आल्या। यंदाच्या वर्षी अक्कलकोट शहरातील मोहरम कमिट्यांकडून अनावश्यक खर्च टाळून आपापल्या मंडळातर्फे मोहरमच्या 10 दिवसांमध्ये विविध कार्यक्रम व लंगर ठेवण्यात आले होते। मोहरम निमित्त दर्शनासाठी आणि नैवेद्य घेऊन येणाऱ्या भाविकांनी या प्रसादाचा आणि लंगरचा लाभ घेतला। अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली येथे भाविकांसाठी मौलाली पंजे व सय्यद खाशिम पंजेतर्फे मौलाली गल्ली यंग कमिटीकडून 3 दिवस भक्तांसाठी सकाळी आणि रात्री 2 वेळेस लंगर ठेवण्यात आले होते। अक्कलकोट शहरातील मुजावर गल्ली येथे बसवण्यात येणारे 125 ते 150 वर्षांपासूनचे ताबूत यंदाच्या वर्षी मोडीत काढण्यात आले। अक्कलकोट शहरात मुजावर गल्लीने घेतलेल्या 125-150 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बसवण्यात येणाऱ्या डोली यावर्षी न बसवल्यामुळे अक्कलकोट शहरातील अनेक लोकांकडून आणि भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। अक्कलकोट शहरातून निघालेल्या पंजे आणि डोले मिरवणुकी पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली यंग कमिटीकडून व अशफाक भाई बळोरगी मित्र परिवाराच्या वतीने, नगरसेवक सद्दाम शेरीकर परिवाराच्या वतीने, मुजावर गल्ली मित्र परिवाराच्या वतीने ठिकठिकाणी शरबत आणि मसाला दूध वाटप करण्यात आले। नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी यंदाच्या वर्षी प्रथमच अक्कलकोट शहरात मोहरमचे औचित्य साधून शहरातील सर्व तरुणांना एकत्र करून लेझिम संघ तयार केला आणि संपूर्ण तरुणांना 15 ते 20 दिवस लेझिम सराव घेऊन लेझिम खेळण्यासाठी प्रोत्साहित केले। या प्रोत्साहनाला तरुणांनी मिरवणुकीमध्ये 100% प्रतिसादही दिला। अक्कलकोट शहरातील मिरवणुका पाहण्यासाठी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांनी कारंजा चौक येथे ठेवण्यात आलेल्या शरबत वाटपाचा कार्यक्रमाचे उद्घाटन आणि शरबत वाटपासाठी अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवर स्टेजवर आले होते। प्रमुख मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार नगरसेवक सद्दाम शेरीकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे, रमेश पाटील, महेश हिंडोळे, मल्लू पाटील, यशवंत धोंगडे, एपीआय निलेश बगाव, सुरेश सूर्यवंशी, पत्रकार अल्ताफ पटेल, मिलन कल्याण शेट्टी, अशफाक बळोरगी, अविनाश मडिखांबे, आतिश मोरे, मुत्तू खेडगी आदी मान्यवर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।